हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका पिढी जातो. तर मित्रांनो, आज आहे आपल्या आकाश शेठ राऊत याचा बड्डे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. पहिले आपल्या नितीनदाच्या सासऱ्यांची रिटायरमेंट तिकडे जायचं आहे, त्याच्यानंतर मग शेठकडे जायचं आहे. तर चला मित्रांनो, न का वेल करता डायरेक्ट तिकडेच भेटूया. आपण सर्वजण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. अर्थातच आकाश शेठ राऊत यांचा अभिष्ट चिन्ह सोहळा दिनांक 30 ऑगस्ट तर मित्रांनो, फायनली आकाश शेठचा बर्थडे मस्तपैकी झाला आणि खूप मजा आली बर्थडेला.
आता आपण चालू आहे नितीनदाच्या इथं. नितीनदाच्या सासऱ्याचा रिटायरमेंट आहे. थोडाही फोन त्याचा पटकन आहे. वापस वाटलं जमलं तर आपण आता शेटच्या इथं जाऊया. तर पहिला चला मग आता नितीनदाच्या इथं जाऊया. तर काय असं जेवून घेऊया. चलो या जेवायला. इथं जेवायला आलं. विशाल पण आहे इथं. आम्ही मस्त जेवायला बसलोय. पाठीमध्ये मटण आहे. या मित्राला जेवायला आपली पोरं तिथं बसले. हो गया. तर मित्रांनो जेवण बघून करून खाल्लेलं आहे. आता आपण आलो आकाश शेटच्या बड्डेला वापस. चला बघू आतमध्ये काय झालं. मित्रांनो माझे लहानपणाचे मित्र आहे. दादा पण आला आहे. शेट पण आलेला आहे. कसं वाटतं? मंडळी आहे आणि आपल्याला गाडी धुळे आणि आमचे मित्र चांगले समालोचक आणि आमच्या उपस्थित राहतात आणि कुटुंबाचा प्रेम तेवढा. फायनली आपला आकाश शेटचा बर्थडे एक नंबर झालेला आहे. बाजूला बसला आकाश आहे, परत लाल्या शेट आहे, पीएमशू आहे, आदित्य आहे, परत आपला बाळा आहे आणि आमचे दादा मोठे बंधू म्हणजे आमचे उमेद आहे. तर दादा कसं वाटतं तुला आज आकाश शेटचा बर्थडे आला? पहिला सर्वप्रथम मी धीरजला धन्यवाद देईल की तो आमचा नेहमी कधी पण कुठलाही सण असू दे कार्यक्रम असू दे नेहमी आवर्जून तो आमचा ब्लॉग होतो आणि आम्हाला पण थोडं आवड आहे त्याची की तो आमचा ब्लॉग घेतो टाकतो त्याला पण लाईक भेटतो. तुम्ही तुम्हाला सांगतो त्याला लाईक करा आणि शेअर करा. आजच्या कार्यक्रमात मला एक उल्लेख सांगितला गेला होता की आकाश राऊत माझे बंधू छोटे बंधू सोमशेठ राऊत यांचे सुपुत्र निमित्त आमचा वाढदिवसाचा नव्हता. निमित्त होतं गरीब मुलांसाठी गरिबीमुळे त्यांना शाळेसाठी काहीतरी वस्तू मिळाव्या जसं गणवेश असू दे की बॅग असू दे काही असू दे. आम्ही नेहमी राहून फॅमिली काय ना काय करत असतो पण यावर्षी संकल्पना अशी होती की लहान पोरांना किंवा 8वी 9वी 10वीच्या पोरांना अशी बॅग वाटप केलं त्याच्यामध्ये वया असते
त्याने पुस्तकं असू दे, पेन असू दे, कोररबर असू दे, पेन्सिल सगळ्याचं वाटप केलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमात सांगायला गेलो तर एकदम म्हणजे मस्त कार्यक्रम झाला. आकाश राऊत यांचा वाढदिवस एकदम छान झाला आणि पुढच्या भविष्यामध्ये आकाश राऊत हे नगरसेवक नक्की होणार. तर मित्रांनो तर आता तुम्ही उमेदाची वाईट म्हणजे एक नंबर सुंदर असं बोललेलं आहे तुम्ही दादा. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर पीडी जाधवला पटापट लवकर बेल आयकॉन करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याला अनेक